ऑपरेशन्स करायचे म्हणजे कॉलमवर किंवा रोजवर. हिअर आर 3 rows इन दिस डिटर्मिनंट, फर्स्ट रो, सेकंड रो, थर्ड रो अँड 3 column, फर्स्ट कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम अँड इट कंटेन्स 9 एलिमेंट्स. तर इथे आपण रोज किंवा कॉलम्सवर ऑपरेशन्स करून डिटर्मिनंट हा सॉल्व्ह करू आणि एक्सची व्हॅल्यू किंमत काढू. तर इथे सगळ्या एलिमेंट्समध्ये एक्स 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 आहे. तर इथे आपल्याला एक्स जास्तीत जास्त एलिमिनेट करायचे आहेत, ते आपल्याला नको आहेत, डिलीट करायचे आहेत. तर त्यासाठी आपण काय ऑपरेशन करू शकतो, तर इथे आपण R2 रो नंबर 2 R2 त्याच्यावर आपण ऑपरेशन करू. तर R2 मायनस R1 करू आणि आन्सर लिहायचं R2 ला. तसंच R3 मायनस R1 करून आन्सर लिहायचं R3 ला. म्हणजे बाय R2 मायनस R1 अँड R3 मायनस R1. तर इथे आपण 2 रोवर ऑपरेशन करतो, 2 रोवर आपण क्रिया करत आहोत. कोणत्या, सेकंड रो आणि थर्ड रो जर आपल्याला क्रिया करायच्या आहेत, ऑपरेशन करायचं आहे. तर इथे ह्या रो मध्ये हे एलिमेंट्स कंटेंट आहे. हा आहे R2, हा रो आहे R2 आणि हा रो आहे R3. हे पहिलं ऑपरेशन आहे. R2 चेंज टू R2 मायनस R1 म्हणजे हा रो चेंज करायचा आहे. त्याच्यामध्ये कोणते एलिमेंट्स असणार आहेत, R2 मायनस R1. करस्पॉन्डिंग एलिमेंट्स घ्यायचे तर त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन करायचे. आता 4 मायनस एक्स मायनस R1 इज हिअर 4 प्लस एक्स, 4 मायनस एक्स मायनस 4 मायनस एक्स, निगेटिव्ह पॉझिटिव्ह निगेटिव्ह. मला इथे 4 4 कट होतील, 4 मायनस 4 0 आणि मायनस 2x होणार आहे. तर ते आपल्याला सेकंड रो मध्ये हा एलिमेंट निगेटिव्ह 2x आहे. फर्स्ट रो तसाच लिहायचा आहे, राईट फर्स्ट रो ॲज इट इज अँड चेंज इन सेकंड रो म्हणजे निगेटिव्ह 2x. आता इथे ह्या एलिमेंटवर आपल्याला ऑपरेशन करायचं. या मग 4 प्लस एक्स मायनस इन ब्रॅकेट घ्यायचं 4 मायनस एक्स, मग 4 प्लस एक्स मायनस 4 प्लस एक्स होणार आहे. निगेटिव्ह निगेटिव्ह बिकम पॉझिटिव्ह. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह इक्वल टू पॉझिटिव्ह. 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन असतो. मग इथे 4 4 कट झाले, 4 मायनस 4 0, एक्स प्लस एक्स 2x. मग हा एलिमेंट इथे लिहायचा आहे 2x. आता थर्ड एलिमेंट आणि करस्पॉन्डिंग त्याचा एलिमेंट घ्यायचा आहे 4 मायनस एक्स मायनस 4 मायनस एक्स, 4 मायनस एक्स मायनस 4 प्लस एक्स, 4 मायनस 4 0 मायनस एक्स प्लस एक्स 0 इक्वल टू 0 म्हणजे 0 लिहायचे. आता हे आपण सेकंड रोवर हे ऑपरेशन केलेले सेकंड रोवर. आता थर्ड रो चेंज टू इथे थर्ड रो ठेवा. आता नाउ टेक करस्पॉन्डिंग एलिमेंट्स अँड सबट्रॅक्ट. R3 मधला फर्स्ट एलिमेंट आहे 4 मायनस एक्स मायनस करायचे 4 प्लस एक्स, 4 मायनस एक्स मायनस 4 प्लस एक्स, 4 मायनस एक्स मायनस 4 मायनस एक्स, 4 4 कट होती निगेटिव्ह इथे हा एलिमेंट 4 मायनस एक्स मायनस 4 मायनस एक्स, मग 4 मायनस एक्स मायनस 4 प्लस एक्स. आता काय कट होतंय, एक्स पण कट होतंय आणि 4 4 पण कट होते. 4 मायनस 4 0 मायनस एक्स प्लस एक्स 0 इक्वल टू 0, राईट हिअर 0. आता हा एलिमेंट घ्यायचा आहे R3 मधला हा एलिमेंट 4 प्लस एक्स मायनस करायचं आहे करस्पॉन्डिंग एलिमेंट फर्स्ट रो मधला. मग 4 प्लस एक्स मायनस 4 प्लस एक्स, निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर इक्वल पॉझिटिव्ह नंबर. 2 ऋण संख्यांचा गुणाकार धन असतो, इथे निगेटिव्ह पॉझिटिव्ह. तर काय कट होतंय 4 मायनस 4 0, एक्स प्लस एक्स 2x, राईट हिअर 2x. आणि याची व्हॅल्यू किती आहे इक्वल टू 0. तर डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 आहे. तर ह्या डिटर्मिनंट मध्ये सेकंड रो मधून आपण कॉमन काय घेऊ शकतो 2x आणि थर्ड रो मधून सुद्धा आपण कॉमन घेऊ शकतो 2x. But taking 2x common from R2 and R3 we get. आता दोन आपण ह्याच्यातून 2x घेतले, ह्याच्यातून 2x घेतले, 2x मग दोनदा 2x लिहावं लागतील 2x इंटू 2x. आता डिटर्मिनंट परत आपल्याला लिहायचं आहे रिमेनिंग एलिमेंट्स राईट ॲज इट इज. आता इथे 2x कॉमन घेतले एलिमेंट तर इथून हा मग इथे काय येणार निगेटिव्ह 1, इथे 1 0. आता इथे हा 2x कॉमन घेतला अजून इथून मग ते काय येणार निगेटिव्ह 1 नंतर 0 आणि 1 इक्वल टू 0. आता हा थोडासा तरी ह्या डिटर्मिनंटपेक्षा आपल्याला सोडवायला सोपा वाटतो. पण आज मी तर 4 मायनस एक्स आहे 4 मायनस एक्स आहे. तर हा एक्स इथं आपल्याला कट करायचा आहे. तर कोणतं ऑपरेशन करावं लागेल, तर इथे आपण कॉलमवर ऑपरेशन करू. C2 प्लस C1, C2 चेंज टू C2 प्लस C1 अँड C3 चेंज टू C3 प्लस C1 वी गेट. तर इथे आपण ऍडिशन का केली आहे, तर एक्स कट व्हावा. समजा हा एलिमेंट घेतला सेकंड कॉलमचा 4 मायनस एक्स आणि त्याच्यात आपल्याला C1 फर्स्ट कॉलमचा एलिमेंट ऍड करायचा म्हणजे हा ऍड करायचा करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे 4 प्लस एक्स, निगेटिव्ह एक्स आणि प्लस एक्स हे कट होते इक्वल टू 8 आन्सर आहे. म्हणून इथे आपण ऍडिशन केली, आपल्याला इथे एक्स नकोय
आता हा पण एक्स नकोय म्हणून इथे आपण परत ऍडिशन केलेली आहे, कारण आपल्याला एक्स डिलीट करायचा आहे, जास्तीत जास्त एक्स डिलीट झाले पाहिजेत. देअरफॉर आता इथे 2x इंटू 2x आहे, मल्टिप्लिकेशन आहे, गुणाकार आहे. 2x गुणिले 2x म्हणजे 4x चा वर्ग 4x स्क्वेअर. आता हे ऑपरेशन याच्यावर करू आपण. म्हणजे आपल्याला कॉलम कोणता चेंज करायचा, आता सेकंड मधले सगळे एलिमेंट घ्यायचे आणि थर्ड मधले सुद्धा सगळे एलिमेंट घेऊन त्यांच्यावर हे ऑपरेशन करायचं. हे ऑपरेशन ह्याच्यावर करायचंय, हे ऑपरेशन ह्या कॉलमवर करायचंय. मग आता हा कॉलम तसाच लिहायचा आहे, 4 प्लस एक्स मायनस 1 आणि मायनस 1, निगेटिव्ह 1 निगेटिव्ह 1. तर 4 मायनस एक्स प्लस 4 प्लस एक्स मीन्स 8. 1 प्लस निगेटिव्ह 1 इक्वल टू 0. राईट हिअर 0. 0 प्लस निगेटिव्ह 1 इक्वल टू निगेटिव्ह 1. 0 प्लस निगेटिव्ह 1 राईट हिअर निगेटिव्ह 1. आता इथे सेकंड कॉलम पूर्ण चेंज झाला ह्या ऑपरेशनमुळे. आता ह्याच्यावर ऑपरेशन करायचं C3 कॉलम नंबर 3. द 4 मायनस एक्स प्लस 4 प्लस एक्स C3 प्लस C1 इक्वल टू 8. Now 0 प्लस मायनस 1 मायनस 1 म्हणजे मायनस 1 प्लस निगेटिव्ह 1 0. 1 मायनस 1 0 इथे 0. आणि ह्याची व्हॅल्यू किती आहे 0. त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0. ह्या ह्याची सगळ्याची व्हॅल्यू 0 आहे. आपल्याला एक्स फाइंड आउट करायचा आहे. व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता इथे हे सगळे एक्स कट झाले, फक्त एक्स इथे राहिलेला आहे. आता इथे आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरू शकतो. इथे एक्स राहिला, इथे एक्स राहिले. तर आता इथे हा आपण एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा आहे. 4x स्क्वेअर मल्टिप्लाइड 4 प्लस एक्स. टेक हिअर क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड सबट्रॅक्ट 0 इंटू 0 असे वाटलं तर हा कोणती 0 मायनस निगेटिव्ह 1 इंटू निगेटिव्ह 1 मीन्स 1. दोन ऋण संख्यांचा गुणाकार धन संख्या असतो. मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर इक्वल टू पॉझिटिव्ह नंबर. मग ह्यांचा गुणाकार किती आला, ह्यांचा गुणाकार आला 1. नंतर आता कशाने मल्टिप्लाय करायचं आहे 8 नी, पण मायनस घ्यायचं आता मायनस 8. कशाला मल्टिप्लाय करायचं आहे रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो अँड सेकंड कॉलम. म्हणजे निगेटिव्ह 1 0 निगेटिव्ह 1 आणि निगेटिव्ह 1 हे नाही. मग निगेटिव्ह 1 इंटू 0 0 मायनस निगेटिव्ह 1 इंटू निगेटिव्ह 1 1 मायनस 1. आता प्लस 8 प्लस 8 इथे प्लसची साईन घेतली तर मग अशी मायनसची घेतली. एक्सपान्शन फॉर्म्युला या पद्धतीने आपण सॉल्व्ह करतो असतो त्याच्यामध्ये. आता प्लस 8 मी कशाला गुणायचं आहे तर टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट फर्स्ट रो अँड थर्ड कॉलम. म्हणजे रिमेनिंग एलिमेंट्स आर दिस इज सेकंड ऑर्डर डिटर्मिनंट. देयर आर 4 एलिमेंट्स. टेक क्रॉस मल्टिप्लिकेशन अँड मायनस. टेक सबट्रॅक्ट निगेटिव्ह 1 इंटू निगेटिव्ह 1 1 मायनस निगेटिव्ह 1 इंटू 0 0. आता हे सॉल्व्ह करायचे इक्वल टू 0. हे सॉल्व्ह करू आपण. 4 प्लस एक्स जर शून्यला गुणलं तर शून्य आन्सर येईल. 4 प्लस एक्स निगेटिव्ह 1 ला मल्टिप्लाय करायचे. निगेटिव्ह 4 निगेटिव्ह एक्स. आता निगेटिव्ह 8 ने 0 ला मल्टिप्लाय केलं 0 येणार. निगेटिव्ह 8 ने निगेटिव्ह 1 ला मल्टिप्लाय केलं निगेटिव्ह निगेटिव्ह मल्टिप्लिकेशन ऑफ 2 निगेटिव्ह नंबर इक्वल टू पॉझिटिव्ह. तर पॉझिटिव्ह येणार आहे 8 इंटू 1 8 प्लस 8 इंटू 1 8 अँड 8 इंटू 0 0. मध्ये घ्यायचंच नाहीये इक्वल टू 0. देअरफॉर 4x स्क्वेअर. आता इथे आपण ऍडिशन करून टाकू. निगेटिव्ह 4 प्लस 8 इक्वल टू पॉझिटिव्ह 12 मायनस एक्स इक्वल टू 0. देअरफॉर 4x स्क्वेअर इक्वल टू 0 और 12 मायनस एक्स इक्वल टू 0. ह्या दोन व्हॅल्यूज आता एक्सच्या आहेत. 4x स्क्वेअर इक्वल टू 0 मीन्स एक्स स्क्वेअर इक्वल टू 0. देअरफॉर एक्स इक्वल टू 0. 12 मायनस एक्स इक्वल टू 0 मीन्स एक्स इक्वल टू 12. तर 0 आणि 12 ह्या दोन व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केले आहेत. एक्स इक्वल टू 0 और एक्स इक्वल टू 12.